नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एलपीजी गॅस संदर्भात एक अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। आज 22 मार्च 2026 रोजी याबाबतचं महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि याच निर्णयानुसार रेस्टॉरंट, हॉटेल, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया युनिट, सामुदायिक व्यवसायगृह आणि अनुदानित अन्न विक्रेता केंद्रांना आता 20% वाढीव एलपीजी गॅस उपलब्ध करून देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, मागील 3 आठवड्यापासून पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे भारताचा तेल आणि गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती गरजा लक्षात घेऊन एलपीजी गॅसचं प्राधान्य देण्यात आलेलं होतं। त्यामुळे हॉटेल आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मिळणारा गॅस पुरवठ्यात कपात करण्यात आली होती। पण आता परिस्थिती हळूहळू सुधारली आहे आणि देशांतर्गत उत्पादन वाढत आहे, तसेच तेल आणि गॅसची वाहतुकी पुन्हा सुरळीत झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचा हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आजपासून म्हणजे 22 मार्च 2026 पासून या सर्व क्षेत्रात 20% अतिरिक्त गॅस देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे एकूण मर्यादा आता पुन्हा 50% पर्यंत पोहोचलेली आहे। मित्रांनो, या क्षेत्रावर अनेक कामगार आणि नागरिक अवलंबून आहेत। औद्योगिक कॅन्टीन आणि सामुदायिक स्वयंपाकगृह यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे गॅस पुरवठा पुन्हा सुरळीत होत असल्याने या सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।